चला आज तुम्हाला दाखवते परसबागेतला भाजीपाला. आता याला परसबाग म्हणा किंवा शेतातलं म्हणा काहीही म्हणा, पण मला एवढी हिरवळ आणि एवढा भाजीपाला बघितला ना की मला खूप छान वाटतं आणि माझा हा आवडतीचा विषय आहे. मला असं वाटतं थोडी तरी शेती पाहिजे किंवा थोडी तरी अशी मोकळी जागा पाहिजे जिथं आपण छान झाडं लावू शकतो किंवा भाजीपाला लावू शकतो. कारण मला हे करायला खूप जास्त आवडतं. पण माझा बॅड लक की माझ्याकडे पुण्याला नाही आहे हे मोकळी जागा नाही आहे, त्याच्यामुळे मी टेरेसवरतीच लावलेलं आहे. अदरवाईज मला हे खूप जास्त आवडतं. असं वाटतं थोडी तरी शिल्लक जागा पाहिजे जिथं मी स्वतःसाठी भाजीपाला पिकवू शकते. आता भाजीला काही नव्हतं तर तिची बोलली की चला शेंगा आहेत शेतात घेऊन येऊया. मग म्हटलं चला आता इथं आलोच आहे तर एक तुझ्या भाजीपाल्याचा व्हिडिओ शूट करायला तर पाहिजेच आहे. एवढ्या छान छान कवळ्या शेंगा होत्या आणि त्या मोठ्या मोठ्या पण होत्या काही, ज्या की न तोडताच मोठाल्या झालेल्या आहेत. आणि एवढी पिशवी भरून ना मी शेंगा तोडल्या होत्या. आता इथं फक्त काही शेंगाच नव्हत्या पण बाकी पण होतं आणि हा सगळा भाजीपाला उन्हाळ्यासाठी आहे. कारण फक्त शेंगा सध्या आलेल्या आहेत, बाकी सगळं आणखीन येतं आहे. आणि हा इकडून कुत्रा येताना ना अचानक इथं वाजलं आगाऊ, तर मी घाबरले एकदमच अचानक वाजल्यामुळं. बाकी मग ना छोट्या छोट्या भेंड्या लावलेल्या आहेत तिने आणि त्याला मस्त फुलं पण आले आहेत आणि छोट्या छोट्या भेंड्या पण यायला लागल्यात. मग हे कांद्याचं बी बनवायसाठी ना हे गोट लावलेले आहेत त्याच्याला की आता छान फुलं आलेले आहेत. आणि त्यानंतर हे टोमॅटो, आता हे टोमॅटो एवढे गच्च भरून गेले आहेत ना की ते फांदी त्याची ना एक हे करता करता टोमॅटो असे बघता बघता फांदीच मोडून गेली. एवढे गच्च भरलेत ते, असे वरती पण बांधलेले आहेत वेलासारखे. आणि त्याच्यातली एक फांदी मोडून गेली कारण ती फांदी सरळ करायला गेली आणि ती अशीच मोडून आली. आता बघा हे किती आलेत आणि हे जेव्हा पिकतील ना तेव्हा ॲट अ टाईम पिकतील आणि एवढे खाणं पण शक्य होणार नाही एकदाच. आता इथं माझं काम चालू होतं शेंगा तोडायचं आणि इथं इशू बॅग घेऊन रेडी होती की आई चल आता घरी, आई चल आता घरी, असं ती बोलत होती. तिच्या हातामध्ये पिशवी होती आणि पिशवी मीच घेणार असं पण ती बोलत होती. म्हटलं चल. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला मी वांग्याची झाडं दाखवते. वांगे पण खूप छान आहेत, काटाळू वांगे आहेत आणि त्याला छोटे छोटे वांगे पण आलेले आहेत. आणि 5 वाजताचं वातावरण काहीसं असं झालेलं होतं जे की खूप छान वाटतं पाहायला. आता हेच ती वांगी ज्याच्याबद्दल बोलत होती मी, ते 5-6च वांगे आहेत बरं का, पण त्याला ना खूप मस्त वांगे आलेले आहेत. आणि रोग नाही काही नाही, अजिबात असं काहीच नाही आहे तिथं. 5-6 नाही 2-4च वांगे असतील, पण एवढ्यात पण काही एक भाजी होणार नाही आहे. ती बोलली आणखीन वांगे येऊ देऊ आणि मग हे सगळे तोडू. आणि हे एवढे मस्त वाटत होते ना. वांग्याचे 2 जरी झाडं असेल ना तरी एका फॅमिलीला पुरेसे होतील एवढे त्याला वांगे येतात एकदा यायला लागल्यावरती. आणि बाकी मग टोमॅटो, वांगे, तसंच कोथिंबीर वगैरे ही कॉमन गोष्ट आहे. ही मला असं वाटते प्रत्येकाच्या शेतात पाहिजे, म्हणजे आपल्याला जेव्हा लागेल ना तेव्हा पटकन आपण घेऊन येऊ शकतो. आणि गावाकडे शक्यतो सगळ्यांच्या शेतात असते म्हणजे असतेच ही. सगळ्यात जास्त आवडणारा विषय मला म्हणजे टोमॅटो. हिचे टोमॅटो मला खूप जास्त आवडले कारण ते एकदम मोठे मोठे आणि एकदम जास्त फुलले होते. आता एवढी पिशवी झाली होती म्हणजे रात्रीच्या भाजीची सोय झाली. आता याच्यामध्ये निसावं लागतील, काही निबार असतील, काही कवळ्या असतील. त्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मग मला बनवायचं होतं मंचुरियन. कोबी आणला होता बाजारातून, म्हटलं चला मंचुरियन बनवून घेऊया. आणि आणलेल्या शेंगाची मी लगेच साईड बाय साईड भाजी करायला घेतली. त्याची मी सुक्की भाजी बनवली आणि मुलांसाठी आणि आमच्यासाठी मंचुरियन बनवलं. आता मंचुरियन जरी बनवायचं असेल ना तरी बाकीचा पण स्वयंपाक करावा लागतो. फक्त मंचुरियनवरतीच काय भागणार नाही आहे, त्याच्यासाठी मग मी भाजी टाकली होती. त्यानंतर 2 भाकरी केल्या आणि त्यानंतर मंचुरियन बनवलं. आता मंचुरियन बनवायला बराचसा वेळ लागतो, तुम्हाला तर माहीतच असेल. त्यामुळे मी चूलच पेटली होती. म्हटलं चला मोठ्या जाळावरती पटकन होऊन जाईल. मंचुरियन बनवले, नंतर त्याची ग्रेव्ही पण बनवली. आता सगळंच सामान काही इथं अवेलेबल नसतं. कॉर्नफ्लॉवर वगैरे असं काही इथं भेटलंच नाही. म्हणजे जेवढं होतं ना मग त्याच्यामध्येच देशी पद्धतीने मग मी मंचुरियन बनवलं. आता मंचुरियन बनवताना मी काय पूर्ण सगळाच मैदा वापरत नाही. अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ असं मी घेत असते, कारण तो मैदा पचायला जड असतो, मुलांना पण एवढा द्यायला नको. म्हणून मग मी जास्त मैदा वापरत नाही. मी गव्हाचं पीठ निम्म वापरते आणि मैदा पण. म्हणजे मंचुरियन खाल्ल्याचं फील पण येतं आणि जरासं पोटामध्ये जास्त अनहेल्दी पण जात नाही, मला असं वाटतं. मग मस्तपैकी मंचुरियन सगळे तळून झाले होते आणि ग्रेव्हीसाठी मी भाज्या परतायला घेतल्या आणि ग्रेव्हीमध्ये मंचुरियन मसाला टाकला, बस. बाकी काही सॉसेस वगैरे टाकले नाही. आणि लास्टला टायमिंग होता टेस्टिंगचा.
तर मंचुरियन टेस्टमध्ये खूप छान झाले होते आणि त्याच्यावरती कोबी गार्निश केलेला कच्चा कोबी खायला खूप छान लागतो. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब